आतापर्यंत डॉट प्रोडक्ट आपण केलेले, डॉट प्रोडक्टचे क्वेश्चन्स घेतलेले. लास्ट क्वेश्चन कुठला होता रे? वर्क डन आणि पॉवर. एक क्वेश्चन होमवर्कला दिलता ना, डिस्प्लेसमेंट वाला आय गेस. बरोबर आहे. काय आन्सर आले रे त्याचं? 19 जूल्स. बरं ठीक आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. क्वेश्चन होता अ पार्टिकल डिस्प्लेसेस फ्रॉम अ पॉइंट. चला या, काय सांगितलेलं की एक पॉइंट आहे ए, त्याचा कॉर्डिनेट 1,1,1 बरोबर. ते कुठे गेला? बी. त्याचा कॉर्डिनेट काय दिलाय? 5,5,6 5,5,6 बरोबर आहे. एवढं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावर फोर्स किती लागते बाळांनो? 4i कॅप 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप बरोबर आहे. हे एवढं आपल्यावर फोर्स लागते. मला त्यांनी विचारले वर्क डन किती होईल. तर सिंपल आहे, वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला? फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. पण बाळांनो मला इथे डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलंच नाहीये, मला त्याला काढावं लागणार आहे. ठीक आहे. सो पहिलं काम माझं असणार आहे डिस्प्लेसमेंट काढणं. डिस्प्लेसमेंट कसं काढतात? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन कुठं होती? ए वर का बी वर? बी वरती फायनल होती. मग त्याचं काय? हे एक्स आहे, हे वाय आहे, हे झेड आहे. म्हणजे 5i कॅप प्लस 5j कॅप प्लस 6k कॅप मायनस हा इनिशियल पोझिशन आहे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप. पण मायनस आहे तर सगळं मायनस होणार. सो मायनस आय कॅप मायनस जे कॅप मायनस के कॅप. कांद्यामध्ये कांदा, बटाट्यात बटाटा. 5i कॅप मायनस आय कॅप 4i कॅप 5j कॅप मायनस जे कॅप प्लस 4j कॅप 6k कॅप मायनस के कॅप प्लस 5k कॅप. हे आलं माझं डिस्प्लेसमेंट वेक्टर. मला करायचं आहे वर्क डन. तर फोर्स काय आहे? 2i कॅप मायनस जे कॅप प्लस 3k कॅप डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर आलाय 4i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. प्लस 5k कॅप. ठीक आहे. ए पटकन डॉट प्रोडक्ट कोणाकोणाचा घेतो? आय जे जे के के. 2i इंटू 4i 2 4 8 i इंटू i 1 मग राहिलं काय? 8 मायनस 1 मायनस प्लस 4 मायनस 4 प्लस 3 प्लस 5 प्लस 15 8 वजा 4 4 4 प्लस 15 19 जूल्स. 19 जूल्स. करेक्ट आन्सर. कोणाकडे सॉल्व्ह केलेलं नसेल तर पटकन लिहून घ्यायचं आहे. चला पटकन एक लेवल अपचा क्वेश्चन. आता भारी भारी क्वेश्चन आहेत, लय भारी क्वेश्चन आहेत आपल्याकडे. फक्त व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. आज तुम्हाला डॉट प्रोडक्टची एक डीपीपी मिळेल पेपरवरती. ठीक आहे. प्लस तुमचं मॉड्यूल सॉल्विंग तुमचं चालू आहे. 128 संपून तुम्ही पुढे गेला पाहिजे. ठीक आहे. पुढं किती? 41 आहेत ना आय गेस डॉट प्रोडक्टचे. 41 आहेत ना? 30च आहेत. बरं ठीक आहे. मग काय डाऊट जे काय येत असतील घेऊन या. पानसडगत बसू नका, गुगल करत बसू नका. या, भेटा, सांगा, विचारा. नाही समजते, नाही कळते, घेऊन या माझ्याकडं. तुमच्याकडून फार रेअर ते खालची पोरं बघा धड 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 डाऊट विचारतायत.
मी 5ला आलेलो, मला वाटतं सॉरी 4:45ला आलेलो, तर 6 वाजेपर्यंत तेच चालू होते. पॅरेंट्स आले म्हणून मग त्यांना मला थांबावं लागलं. चलो डन आहे. घेऊया नेक्स्ट क्वेश्चन्स. एकात एक क्वेश्चन खूप जम्बलिंग आहे, जरा डोकं लावायचं आहे तुम्हाला. एकात एक क्वेश्चन जम्बल्ड आहे, सो व्यवस्थित डोकं वापरायचं आहे.
0. चला आपण काय करूया, थोडंसं तोडूया, क्वेश्चनला तोडूया. एक पॉइंट आहे, एक पार्टिकल आहे, ठीक आहे. तर ह्या पार्टिकलवरती काय लागतायत, फोर्स लागतायत. किती फोर्स लागतायत, 2. म्हणजे टोटल फोर्स मला काढायला लागेल. टोटल फोर्स काढायला हे 2 फोर्स ऍड करायला लागतील मला, म्हणजे झाला नेट फोर्स. मग झाला नेट फोर्स, ठीक आहे. तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिली ऑलरेडी त्यांनी, तिथं काढायची गरज नव्हती, तिथं दिली त्यांनी डायरेक्ट. मग वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. पण त्यांनी वर्क डन किती सांगितलंय, 0. म्हणजे फोर्स डॉट डिस्प्लेसमेंटचा आन्सर किती आहे, 0. डॉट प्रोडक्ट करायचंय, सीचं आन्सर काढायचंय तुम्हाला. किती आन्सर येते, 0. चल ऍड केलेला आहे एक गोष्ट. मी काल पण कोणाला तरी सांगत होतो, आय गेस, क्वेश्चनचा आन्सर येत नसेल, नाही का, सुटत नसेल, कधी कधी ऑप्शन्समध्ये मॅच होत नसेल, तर क्वेश्चनमध्ये काय चुकी आहे का हे पण चेक करता आलं पाहिजे तुम्हाला. हे कॅच करता आलं पाहिजे. आणि मग तिथं आन्सर आणण्यासाठी काय केलं पाहिजे. आता तुमच्या एक क्वेश्चन आहे, A1 I cap plus A2 J cap is a unit vector perpendicular to समथिंग समथिंग काहीतरी आहे. फाइंड A1 A2. तर ऑप्शन्स नाही आहेत, तर तिथं काय केलं पाहिजे. काल तो क्वेश्चन घेऊन कोणतरी आलं माझ्याकडं, हां तो आला असेल, तर तिथं काय आन्सर पाहिजे. म्हणजे त्या ऑप्शन्समध्ये आन्सर आहे, पण त्याच्यात काहीतरी चेंज करायचं आहे छोटासा, ते चेक करायचंय तुम्हाला. तो कुठला क्वेश्चन आहे आय डोंट नो, पण आय गेस डॉट प्रोडक्ट मधलाच आहे. परपेंडिक्युलर म्हटल्यावर विशेष
चला सांगा 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 पटकन. इथं आपल्याला पहिल्यांदा काय काढायला लागणार आहे, नेट फोर्स काढायला लागणार आहे. सो नेट फोर्स काय असणार आहे, F1 प्लस F2. F1 किती आहे, 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस k कॅप प्लस हे किती आहे 2i कॅप प्लस 9j कॅप. आय मध्ये आय ऍड करा, जे मध्ये जे करा, के मध्ये के करा. 3 प्लस 2 5i कॅप मायनस 4 प्लस 9 प्लस 5j कॅप. इथं के कॅप आहे, इथं नाहीये, मग 0 पकडा. प्लस 1 प्लस 0 म्हणजे काय झालं, प्लस के कॅप. म्हणजे तुमचा नेट फोर्स किती आला, 5i कॅप प्लस 5j कॅप प्लस के कॅप. ठीक आहे. आता ते आपल्याला काय सांगतायत, वर्क डन चा फॉर्म्युला मला फिक्स माहिती आहे, फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट आहे. तर ह्याचा आन्सर त्यांनी मला फिक्स सांगितलंय 0 आहे. फोर्स वेक्टर मी काढलेला आहे तो किती आहे, 5i कॅप प्लस 5j कॅप मायनस प्लस के कॅप डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर मला दिलेला आहे तो किती आहे, i कॅप प्लस 2j कॅप मायनस 3c के कॅप. ऑलरेडी याचा 0 आन्सर आहे, पण डॉट प्रोडक्ट कशात करतो, i डॉट i j डॉट j k डॉट k. 5i इंटू i काय आलं 5, 5j इंटू 2j प्लस 10 प्लस के मायनस 3c के मायनस 3c के म्हणला तर मुस्काडीन, के डॉट के 1 असतं. आता के घुसाडू नका परत त्यात. ठीक आहे. ह्याचा आन्सर 0 आहे. 5 प्लस 10 15 मायनस 3 कडे आलं प्लस 3 म्हणजे सी किती आलं 5. एवढे स्टेप्स करायला लागतात. अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. चलो डन आहे का, स्टेप्स कळलेत का. ठीक आहे. चला एकदा मला परत रिवाइज करायचं तुमच्याकडून सगळ्यांना. आठवा चला सगळ्यांनी. जर माझ्याकडं 2 वेक्टर्स आय कॅप जे कॅप के कॅपच्या स्वरूपात देत असतील तर डॉट प्रोडक्टला कुठला फॉर्म्युला वापरायचा, ax bx प्लस ay by प्लस az bz. ठीक आहे. जर मला 2 फोर्सेसचं मॅग्निट्यूड दिले आणि त्यामधला अँगल दिले तर डॉट प्रोडक्ट कसा सॉल्व्ह करणार, ab cos थीटा. क्लिअर आहे का सगळ्यांना, डन आहे. डॉट प्रोडक्ट मध्ये आय डॉट आय घेणार, जे डॉट जे देणार, के डॉट के देणार, अपोजिट घेणार नाही. आय डॉट जेचं उत्तर काय येतं 0 म्हणून घेत नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना, घेऊ शकता पण त्याचं उत्तर 0 येणार तर कशाला घेत बसायचं म्हणून घेत नाही. ठीक आहे. अजून काय वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट, पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स डॉट वेलॉसिटी. डॉट प्रोडक्टचं काम काय आहे की 2 फोर्सेस परपेंडिक्युलर असेल तर त्याचा आन्सर 0 येणार आहे डॉट प्रोडक्ट, हे मला फिक्स माहिती आहे. दुसरं काम आहे अँगल काढणे. अँगल काढण्याचा काय फॉर्म्युला आहे सगळ्यांनी, कॉस थिटा इज इक्वल्स टू ए वेक्टर डॉट बी वेक्टर अपॉन, हा काय इकडं काय येत नाही, काल शिकवलं आईला, मी ॲब्सेंट होतो काल, व्हिडिओ बघितला पाहिजे. मी ॲब्सेंट, घरातली शोधत असतील कुठं होतो मी. कुठलं भारी आहे की नाही उत्तर, काल नाही तर म्हणायचं ॲब्सेंट आहे, काल नाही म्हणायचं मी बरं नाही. मी बी आता मॅनेजमेंटला सांगतो मी ॲब्सेंट आहे आज, मला विचारू नका. ह्या बॅचचा रिझल्ट आला नाही, मी ॲब्सेंट होतो. त्या बॅचचा टेस्ट आली नाही, मी झोपलेलो. फॅशन शोला इथे येत असाल तर काही उपयोग नाही. 2 क्वेश्चन होमवर्कला देतो.
2 क्वेश्चन आहेत तुम्हाला होमवर्कला. 2 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला होमवर्कला. क्वेश्चन लिहून झाला असेल तर लगेच सांगा म्हणजे पुढे जायला. चलो ठीक आहे. तुम्ही आजपर्यंत आता माझं आता हे कमीत कमी 9 लेक्चर आहे वेक्टर्सचं. बेसिक मॅथ्सचे 15 लेक्चर झालेत. म्हणजे महिना झाला आता आपण हे करतोय. तुम्हाला कधी माझी एनर्जी कमी भेटली आहे का लेक्चरला आल्यावर? का आपलं काहीतरी यायचं, काहीतरी सांगायचं यायचं. माझा तसा मोटोच नाही आहे. पण मला ज्याला फोडून मग तसं भेटतं माझा मूड जातो. मग माझा आत्ता लेक्चरच घ्यायची इच्छा नाही. क्लिअरली करा ना. नाही होते. मला न येण्याबद्दलचा त्रास नाही कधीच नव्हता. तुम्ही पण तेवढं एनर्जेटिक राहा. माझ्या पण लाईफमध्ये खूप काही गोष्टी चालू असतात. सगळे दिवस सेम नसतात. पण मी कधी पण त्या दारात ना आत आला की विषय संपतो. तेवढ्याच एनर्जीनं तेवढ्याच ह्याच्याने आम्ही काम करतो. काय गरज चालली एवढे क्वेश्चन घ्यायचे? ऑलरेडी 200 किती 54 का 64 तुमच्याकडे आहेत. डीपीपीनं ते 50-60 आहेत. मी आत्ता 40-50च्या वर गेलो असेल. 43-44 असेल आत्ता माझा अकाउंट. 47 आहे. बस झालं. मी काय तुम्हाला लिहून दिलेलं ऍडमिशन घेताना की मी प्रत्येक धड्यावर एवढे क्वेश्चन करणार आहे? मी त्यातून शोधतोय अजून क्वेश्चन्स. अजून काय डिफिकल्ट देता येईल, अजून काय तुमच्याकडून सगळ्याकडून सॉल्व्ह करून घेता येईल. उलट माझा ताप वाचल. अजून क्रॉस प्रोडक्ट बाकी आहे, अजून PYQs बाकी आहेत. चला पटकन ह्याचा आन्सर काढून दाखवायचंय. मुद्दामून हा परत एकदा क्वेश्चन घेतलाय की सगळ्यांना समजलंय का सॉल्व्हिंग कसं करायचंय. मगाशीच आपण असा एक क्वेश्चन केलेला आहे. व्यवस्थित डोकं लावायचं. एका पार्टिकलवरती 2 फोर्सेस लागतात. मग मला पहिल्यांदा टोटल फोर्स काढायला लागणार आहे. डिस्प्लेसमेंट डायरेक्ट दिलेलं नाहीये, A ते B म्हटलेलं आहे. म्हणजे मला डिस्प्लेसमेंट वेक्टर पण परत आणायचं आहे आणि मग वर्क डन काढायचं आहे. जिथं वर्क डनचा फॉर्म्युला आहे फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. चला पहिल्यांदा फोर्स वेक्टर काढा, डिस्प्लेसमेंट वेक्टर काढा आणि मग आन्सर सांगा. चला बघू किती जणांचा आन्सर येते. ट्राय मारा. सगळ्यांनी ट्राय मारायचंय. चुकू दे, चुकायला टेन्शन घ्यायचं नाही. चुकू दे, नाही येऊ दे आन्सर, टेन्शन नाही.
प्रोसिजर करत जावा. कुठं अडकताय स्वतःकडे बघा, कुठं तुम्ही अडकताय. चला सगळ्यांनी ट्राय मारायचंय. किती होणार? मग 3 काढलेलं आहेस. सोप्या चुका करू नका. चला चला चला. काय आन्सर येते तुमच्याकडून? 4 येते. बरं सॉल्व करायला लागणार आहे. आन्सर नाही आहे ह्याचा. हा PYQ क्वेश्चन आहे. कसं हे कसं आलं सांग. कसं नका मागा लागल्या व्हायना जातं का पुढं. हां आणि हे काय केलंय -j -2j हां -3j आणि +4k +2k +1 हां बरोबर आहे. जा पुढं आता. आता डिस्प्लेसमेंट वेक्टर काढा. किती ते काय केलंस? तुझं तू बघ आता. तुझं तू बघ. -1 -3 कसं कसं आणि हे कसं ते -2 +2 कसं काय करतेस? फोर्सचं कर. डिस्प्लेसमेंटचं कर का नक्की. किती येते फोर्स आला? कसं मारू तुला मी? मला सांग आता. तुला फेकून हाणू काय हाणू? कर ॲड. F1 + F2 दाखव मला कसं आलं ते. ते बरोबर आहे. ते पुढचं बरोबर आहे. मग एक आकडा गणला की गणला ना. आता डिस्प्लेसमेंट काढ. बघ आता तो A पासून B वर गेलेला आहे. मग हे मायनस हे करायचं, हे मायनस हे करायचं आणि हे मायनस हे करायचं. -1 बरोबर. -2 -4 बरोबर. 3 -3 0. काय लिहिले बाळा? हां हां सॉरी सॉरी असं -1 -1 -2 -2 -2 -4 3 3 0. ठीक 4 14. ठीक आहे बरोबर. चलो सॉल्व करूया पटकन. ज्यांच्याकडे सॉल्व नाही झालं बघा. परत इथं लक्ष द्या. नाही समजलं लक्ष द्या. लक्ष द्या सगळ्यांनी. उगाच काहीतरी करत बसू नका. F नेट कसं काढणार आहे? 2 फोर्सेसला मला काय करायला लागणार आहे? इथं ऍड करायला लागणार आहे. पहिला फोर्स लिहून घेऊया. I कॅप -j कॅप +4 k कॅप प्लस हे किती आहे? 3I कॅप -2j कॅप +2 k कॅप. चला कांद्यात कांदा बटाट्यात बटाटा. I कॅप +3I कॅप 4I कॅप -j कॅप -2j कॅप -3j कॅप +4k कॅप +2k कॅप +6k कॅप. हे माझं काय आलं? नेट फोर्स आला. ठीक आहे. आता मला डिस्प्लेसमेंट पण बघायला लागणार आहे. डिस्प्लेसमेंट कसं करतात? Δx = फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. बघा त्यांनी मला काय सांगितलंय? पार्टिकल कुठं चाललाय? A पासन B कडे चाललाय. मग फायनल पोझिशन कुठली झाली? B. इनिशियल पोझिशन कुठली झाली? A. मग B ची पोझिशन घेऊया. B ची पोझिशन काय? -I कॅप 1 आहे ना. काय नाही लिहिलं तरी चालते.
मायनस आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. हे झालं फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन आता हे मायनस. आता जी गणता आहेत त्यांना 100% सांगतो इथं ब्रॅकेट टाकत जावा आणि मग मायनस साईन आत घेत जावा. उगाच हुशारी करू नका, सायन्स गंडू शकतात. मग इथं काय आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. तर सॉल्व करूया. मायनस आय कॅप मायनस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप. मायनस साईन आत गेली. मायनस आय कॅप मायनस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप. परत कांद्यात कांदा बटाट्यात बटाटा. मायनस आय मायनस 2i मायनस 2j मायनस 2j मायनस 4j प्लस 3 मायनस 3 0. म्हणजे डिस्प्लेसमेंट वेक्टर माझा हा आला, फोर्स वेक्टर माझा हा आला. फोर्स वेक्टर माझा हा आहे. मला काय काढायचं आहे वर्क डन. वर्क डनचा फॉर्म्युला काय फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे 4 आय कॅप मायनस 3 जे कॅप प्लस 6 के कॅप डॉट डिस्प्लेसमेंट वेक्टर काय मायनस 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप. डॉट प्रोडक्ट घेताना आय डॉट आय जे डॉट जे दुसरं घ्यायचं नाही. 4 मायनस 2 4 मायनस 2 मायनस 8 मायनस 3 मायनस 4 प्लस मायनस इंटू मायनस प्लस असतं 3 4 12. आता इथं 6k इथं हायच नाही. हाय नाही म्हणजे 0. 6 इंटू 0 0. मला याची गरज नाही. मायनस 8 प्लस 4 प्लस 12 प्लस 4 जूल्स. वर्क डन किती आला 4 जूल. व्यवस्थित लिहून घ्या. स्टेप्स परत परत बघा. मी परत समजवतोय तुम्हाला. कुणीही कितीही चांगलं शिकवलं तर 60 ते 70% समजतं. 10-20% पुढं मागं होणार आहे. मग त्याला रिपीट करायचं कसं. लेक्चर झाल्या पहिल्यांदा रिव्हिजन मारायची. लेक्चरची रिव्हिजन कशी मारायची. हां यो क्वेश्चन होता बरोबर हे फोर्स काढला हे डिस्प्लेसमेंट काढला. हां लय सोपं लय मुस्काडीन. हे क्वेश्चन चेक करायचा. फोर्सेस कसं काढायचे हे बरोबर काढलंय का हे कॅच करता आलं पाहिजे. तुम्हाला रियालिटीली सांगतो आता तुमच्यात जर बसणारी पोरं ह्याच्याकडं आत्ता जे 9वं लेक्चर चालू आहे वेक्टर्सचं डॉटचं 3रं चालू आहे बरोबर ना. थर्ड किंवा फोर्थ पण असं पण थर्ड पकडू आपण. चला ह्याच्याकडे जर तुम्ही असो हां एफ नेट म्हणजे असतंय F1 प्लस एफ CT पण नाही संपलं. मी तिथंच 0 आहे तुम्ही CT पण निघणार नाही. CT पण निघणार नाही. मग तर वरचा तो विषयच नाही. JEE NDA काय अजून तुमचं बिटसॅट VI ट्रिपल हे संपला तुमचा गोलच गेला. हे का होतंय का तुम्ही चुते आहे नाही. असता तर इथं नसता. मी ॲडमिशनच दिलं नसतं. तुम्ही सायकोलॉजिकली मेंटली चौथीकडं कुठंतरी. तुमच्या ह्या छोटूशा बिंदूमध्ये खूप गोष्टी चालू आहेत आत्ता. म्हणून तुम्ही काहीतरी बॅकअट चाललंय. हां काय लिहिलंय ती एफ नेट F1 प्लस F2 हां बर डिस्प्लेसमेंट काढतात फायनल. आता हे किती वेळा काढतोय आपण हे किती वेळा करतोय. रिकॉलिंग फास्ट पाहिजे. रिकॉलिंग फास्ट नाही झालं तर तुम्हाला भयान त्रास होणार आहे. आणि त्रास कुठं होणार अशा क्वेश्चन्समध्ये जे तुम्ही सॉल्व्ह करायला घालणार आहे ते तुमचं मॉड्यूल जे तुमचं DPP मग गणणार आहे तुमची स्कीम. रिकॉलिंग पण व्यवस्थित पाहिजे कुठल्याही सब्जेक्टसाठी. माझंच एकट्याचं सांगतो असं नाही. मॅथ्ससाठी केमिस्ट्रीसाठी बायोलॉजीसाठी जे काही तुम्ही कराल सगळ्यांसाठी रिकॉलिंग इज व्हेरी मस्ट. आता तुम्हाला जर कोणी विचारलं वेक्टर्स म्हणजे काय हां वेक्टर्स त्याला वरती बाण असतंय. फाउंडेशनची बी बोर असं नाही सांगत रे. वेक्टर्स ज्याच्याकडे मॅग्निट्यूड आहे डायरेक्शन आहे आणि जो वेक्टर लॉ ऑफ ॲडिशन फॉलो करतो संपला विषय. हे का होणार नाही तर काहीतरी शेजारी खुसूर चाललंय घरचा विषय काहीतरी चालू आहे आणि ह्याचं काय चाललंय आणि त्याचं काय चाललंय होणार नाही. ॲट दी एंड काय
तुमचं नाही ना, माझा रिझल्ट नाही येणार आहे. तुम्ही तुमच्या लाईफबद्दल सिरियल नाही आहे, मी माझ्यासाठी सिरियस आहे. फॉक्सनमधनं मला रिझल्ट्स पाहिजेत. मी माझ्या लाईफचे 18 तास इथं देतोय. तुम्ही पण द्या, हे तुमची लाईफ आहे, माझी एकटेच थोडी आहे. झालंय माझं जे व्हायचंय ते. हे एवढं फिजिक्स घेऊन मी कुठे गेलं तर मला असे बी पगारले देतात. आणि माझी खासियत अशी आहे, मी सगळं झिरोपासून बिल्ड केलं माझ्या आयुष्यात. मी काय टीचर विचार नव्हतो कधीच. 12वी सगळ्यात कमी मार्क माझ्या फिजिक्समध्ये आहेत, ते शिकवतोय मी आज. हे डेव्हलप केले स्क्रॅचपासून. बघ तुम्ही नोटबुक्स बघितलेत ना, हे माझे आहेत, माझं हँडरायटिंग आहे, मी काय कोणाचं कॉपी नाही केलेलं आहे. तुम्ही मला उचलून कुठल्या पण ह्याच्यात टाका, 2 महिन्यात मी उभा राहतो. कुठलं पण असू दे, मग रोबोटिक्स असू दे, काय या जगातलं जे काय. तुम्ही वडापावचा गाडा टाकायला लावा मला तुम्ही, 1 महिन्यात तुम्हाला बघा सातारचा सगळ्यात बेस्ट वडापाव माझा असणार. चॅलेंज ती माझी मेंटॅलिटी आहे की मी जे काय हातात घेणार त्याचं बेस्ट देणार. तो ॲटिट्यूड आणायला खूप मेहनत लागते. मग ते सगळ्या गोष्टी आल्या. तुमची लाईफ आहे, तुम्ही लाईफमध्ये प्रोग्रेस कसं करणार आहे, तुमच्या लाईफसाठी तुमचं इमेज तुम्ही कुठं बघताय, घरच्यांसमोर, बाहेरच्यांच्या समोर. का आपल्या घरच्यांनी पाठवले, पैसे भरलेत, मग काहीतरी करायचं. तुमच्यातल्या काही काहींची रियालिटी तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडं तेवढं स्पेंड करण्याचे पैसे सुद्धा नाही आहेत. तुमचे आई वडील ज्यावेळेला इथं फायनल करायला येतात त्यावेळेला कशी फीस भरली जाते हे पण तुम्हाला माहिती आहे. पैसे कुठून आणलेत, कुठनं व्याजानं आणलेत, काय साठवलेले, कोणी काय FD तोडल्यात, काय काय केले. खूप जणांचे इथं तशी सिच्युएशन्स आहेत. तुम्ही सगळे काय असे नाही आहेत की हां बहुत पैसा आहे बाप के पास, असं कोण नाही आहे इथं. सगळे मिडल क्लास फॅमिली, मी पण मिडल क्लास फॅमिलीच. म्हणून त्याची जाण ठेवा. मग ती ॲक्टिव्हिटी करताना ते आठवा की आपले आईबाप कुठून पैसे आणणार आहेत, कसं आणणार आहेत. का तसं काय असेल, लई पैसा असेल तर मला बी सांगा. उगं मी आपलं त्या विचारानं जाणार आणि तुमच्या डोक्यात नाही हे आपण घेणारे मॅनेजमेंट आहे 20-25 लाख आहेत आपल्याकडं, मग ते जरा मिसमॅच होईल. तसलं नको. चलो क्लिअर आहे का, क्वेश्चन क्लिअर आहे का सगळ्यांना. हो नाही बोल, क्लिअर आहे. फोर्स ज्या वेळेला 1 पेक्षा जास्त असतील ते फोर्सेस ऍड करायचे. पॉईंटमध्ये डिस्प्लेसमेंट दिले असतील, कोऑर्डिनेटमध्ये दिसले असतील तर फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन करून डिस्प्लेसमेंट काढायचे. फायनल वर्क डन काढायला लावले, फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट करायचे. डॉट प्रोडक्ट घेताना I डॉट I, J डॉट J, K डॉट K एवढंच घ्यायचं आहे. I डॉट J, J डॉट K, K डॉट I हे घेणार नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना. चला अजून एक क्वेश्चन, जरा फिरवून टाकतोय आता, जरा वेगळ्या टाईपचा टाकतोय, बोकीच जणांना सांगतो. चला बघू हा क्वेश्चन तोडता कुणाला येतोय. आन्सर मला इम्पॉर्टंटच नाही. आय कॅप आणि जे कॅप नाही येते. आय कॅप आणि जे कॅप असतं तर 90 डिग्रीज करेक्ट आन्सर. आपल्याला माहित नाही ना ते ए कॅप आणि बी कॅप काय आहे. टोटल वेक्टर ऑर्थोगोनल आहेत म्हणजे ए कॅप प्लस काय लिहिले 2b कॅप आणि 5a कॅप मायनस 4b कॅप हे 2 वेक्टर्स एकामेकांना ऑर्थोगोनल आहेत. ऑर्थोगोनल म्हणजे 90 डिग्रीवर आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग ए कॅप आणि बी कॅप मधला अँगल किती. विषय तोडा, परत आठवा. मला ऑर्थोगोनल का दिला असेल, परपेंडिक्युलर का दिला असेल, त्याचा डॉट प्रोडक्ट 0. बघा स्वतःला प्रश्न विचारा, काय गरज चाललेली.
जीवन एवढं सुंदर आहे, का टाकलंय नो ऑर्थोगोनल? बरं, मग परपेंडिक्युलर पाहिजे 90 डिग्री. हे का परपेंडिक्युलर पाहिजे? तर कालच आपण हॅशटॅग मध्ये लिहिले परपेंडिक्युलरचं डॉट प्रोडक्ट किती असतं? 0. म्हणजे तो काहीतरी विषय असेल. मग ते करून बघा पहिल्यांदा. या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल्स टू 0 करून बघा, काय आन्सर येते का बघा तिथून. भारी क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन किती जणांना कॅच होतोय तो बघा. आन्सर नको येऊ दे, आन्सर आणणं इम्पॉर्टंट नाहीये. तोडायचं कसं? कुठल्या स्टेप पर्यंत मी जाऊन अडकतोय, त्या स्टेप मधनं मी पुढे का जात नाहीये? म्हणजे मला कुठल्या गोष्टी रिकॉल होत नाहीयेत. मग रिकॉल का होत नाहीयेत? तर मी केलंच नव्हतं, मी बघितलंच नव्हतं. मग तुम्हाला ते पॉइंट सापडतील की कुठं तुमचं चुकतंय, कुठं प्रोसिजर चुकते. चलो फास्ट बघा पटपट. काय परत एकदा आय कॅप डॉट आय कॅप 1 असतो. हां, येणार की 1. का नाही येणार? कारण ए कॅप आणि ए कॅप हे परत पॅरेलल झालं. कॉस 0 1 असतं म्हणून. हा भारी क्वेश्चन आहे. सर ए कॅप डॉट बी कॅप घेणार का नाही घेणार? कसं? माकड छापांनो नाही. आता बघा, तुम्ही किती चुतेगिरी केली तर जागेवरतीच विषय संपलाय तुमचा. ए कॅप डॉट बी कॅप जर तुम्ही 0 पकडला म्हणजे ती दोघं एकामेकांना कशी झाली? मग कशाला सोल्व करत बसलोय? उत्तर झालं की मग परपेंडिक्युलर. जे मी सुरुवातीला सांगितलं नाही आन्सर. लक्षात येते का? बघा एकदा परत एकदा विचार करा. एक मिनिट. आय कॅप डॉट जे कॅपचा आन्सर काय लिहायचो आपण? 0. का? कारण आय कॅप आणि जे कॅप मध्ये किती अँगल येतो? 90. कॉस 90 0 म्हणून आन्सर 0 येत होतं. बरोबर आहे. पहिलाच प्रश्न त्यांनी दिलाय ए कॅप आणि बी कॅप मध्ये अँगल किती आहे. जर मला माहीतच नाही ए कॅप आणि बी कॅप मध्ये अँगल किती आहे, तर मी ए कॅप डॉट बी कॅप 0 घेऊ शकतो का? नाही, मला माहित नाही. हा म्हणजे तू आन्सर देतोय का 180? बरं, 180 येते. हा लावा, डोकं लावा, बघा क्वेश्चन किती आहे. मी का असं करतोय? कारण हा क्वेश्चन हे बघा, तुम्ही नॉर्मली आहे ना, तुम्ही त्या सायकोलॉजीतनं आलेला आहात किंवा तुम्ही त्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहात ज्या वेळेला टीचर काय करतो, क्वेश्चन लिहितो आणि खाली आन्सर लिहितो. मग आपल्याला वाटतं किती सोपं आहे. मी तुम्हाला तसलं लॉलीपॉपच देणार नाही. करायची, घासायची, बघा त्याची लायकी काय त्या क्वेश्चनची, मग आन्सर देणार. आली लाईट आली. मी परत सांगतोय, मला अजून काही जरी येत नसेल तर मला एवढं कळलंय की ही दोघं ऑर्थोगोनल आहेत, ही दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे मी ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट 0 घ्यायचा आहे. तेवढं तरी सॉल्व करा, तेवढं तरी सॉल्व करा.
हे मला माहिती आहे. मग काय करणार मी डॉट प्रोडक्ट करणार. ए मधला ए घेतला तर काय येणार 5 ए कॅप डॉट ए कॅप 1 येणार, कारण मला माहिती आहे ए आणि एचं डायरेक्शन एकच राहणार ना, मग कॉस 0 1 असणार, मग ते ठीक आहे. ए कॅप इंटू -4 म्हणून -4 टू कुठे नाही ना, पहिला हा, अरे ह्यो अख्ख्या ब्रॅकेटला करशील ना आणि मग ह्यो अख्ख्या ब्रॅकेटला करशील ना. ए डॉट बी कॅप, कारण हे जर मला माहित नाही ह्या दोघात किती अँगल आहे म्हणून मी 0 घेणार नाही. मग 2b इथं मल्टिप्लाय झाला 5 2 10 प्लस 10 ए कॅप डॉट बी कॅप आणि प्लस हा -8 बी कॅप डॉट बी कॅप 1 आहे, ते मला फिक्स माहिती आहे. मग हे असं काहीतरी आलं. आता ह्याचं काय होईल, ह्याचा आन्सर 0 आहे, हे मला फिक्स माहिती आहे. 5 - 8 -3 -4 + 10. आता हे जे काय असेल तर एकच डायरेक्शनला असेल, ए कॅप डॉट बी कॅप. सो -4 + 10 + 6 ए कॅप डॉट बी कॅप. क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? चला काय होईल पुढे जाऊन, -3 इकडे जाईल, -3 इकडे गेल्यावर काय 3 = 6 ए कॅप डॉट बी कॅप. 6 इकडे आला म्हणजे काय झालं, ए कॅप डॉट बी कॅप = हाफ. ए कॅप डॉट बी कॅप = हाफ. हितपर्यंत तरी आलं पाहिजे होतं, हितपर्यंत यायला काही हरकत नाही. अबी ट्विस्ट, अबी इसमें ट्विस्ट. मला जर अँगल काढायचा असेल, तर हिथं काय घुसडू शकतो मी, म्हणजे काय, ए कॅप डॉट बी कॅपच्या जागी मी काय लिहू शकतो, ए बी कॉस थिटा. का मग थिटा तर टर्म आला पाहिजे, नाही तर कुठनं अँगल काढू मी, म्हणजे ए कॅप डॉट बी कॅप च्या जागी काय लिहिणार मी, ए बी कॉस थिटा. पण ए कॅप डॉट बी कॅपचा आन्सर माझ्याकडे किती आहे, अर्ध. सो अर्ध = ए इंटू बी इंटू कॉस थिटा. आता बघू किती जण बरोबर सांगतायत. हे आता 9 दिवसांचा विषय, सगळ्यांना जर पटला असेल तर तो सांगेल. एचं मॅग्निट्यूड किती आहे, एचं मॅग्निट्यूड किती आहे, का व्हेरी गुड. ते डोक्यावर कॅप असतो, मग तो कसला वेक्टर असतो, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर मॅग्निट्यूड किती असतं, एचं काय 1, मग बीचं किती असणार 1 टू कॉस थिटा = हाफ. हाफ = कॉस थिटा. कॉस थिटा अर्धा कधी असतो, कसं आहे, लय भारी क्वेश्चन आहे, स्टार करून ठेवा या क्वेश्चनला, स्टार करून ठेवा. ह्या गोष्टी कॅच झाल्या पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या जागी फर्स्ट टाइम हा क्वेश्चन करत असतो, तर मला पण माहिती आहे हे गणण्यासारखं आहे. आता इथं डोकं कसं लावायचं बघा, हे एवढं तर कळण्यासारखं होतं का नाही, येस ऑर नो, येस ऑर नो, हे तरी कळण्यासारखं होतं का नाही, की डॉट प्रोडक्ट 0 येणार, हे स्पष्ट आहे. कसं, तर त्यांनी ह्यो घुसाडलेला शब्द ऑर्थोगोनल, ऑर्थोगोनल म्हणजे परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर म्हणजे त्याचं डॉट प्रोडक्ट 0. ही लाईन लिहायला काहीच हरकत नव्हती. कधी कधी आहे ना आपण डोक्यात आणतो, नाही कसं येणार उत्तर, कसं येणार, मग तेवढंच करून कसं येणार. अरे घंटे थांब, एवढं तर माहित होतं ना, सॉल्व तर कर. सॉल्व केल्यावर हिथं कुठेतरी आलं ए डॉट बी, अरे हिथं लावू शकतो की ए बी कॉस थिटा, हे हिथं कळणार होतं का. म्हणून कधी कधी सगळंच प्लॅन करून होत नाही, जे दिलंय समोर तेच चालवता आलं पाहिजे. चालवत चालवत इथं आलो, हा अरे ए कॅप डॉट बी कॅप मी लिहू शकतो ए बी कॉस थिटा, लिहिलं मग ए बी कॉस थिटा. हे डोकं त्या वेळेला चाललं पाहिजे. मीन्स
चला असा एकदम हटके अजून एक क्वेश्चन देऊ. हटके. अरे काय गलपटलाय हो का नाही बाबा. क्लिअर आहे. एकदम हटके क्वेश्चन देतो. परत शब्दांकडे लक्ष द्यायचं. क्वेश्चन वरती सुट्ट्याला सांगू शकत नाही. शब्दांकडे लक्ष द्यायचं. काय करता येईल बघायचं. चला क्वेश्चन बघा. आलं तर चांगलं आहे. डीपीपी मध्ये सॉल्व्ह झाला असेल तर ठीक, नसेल तर तो डाऊट म्हणून सॉल्व्ह करूया. बघा किती जणांना फास्ट होतोय. चला लावा डोकं पटकन. दोन वेक्टर्स दिलेले आहेत. परत आता शब्द काय शोधायचा. शब्द काय शोधायचा. ऑर्थोगोनल म्हणजे, परपेंडिक्युलर म्हणजे, डॉट प्रोडक्ट झिरो. करा. दोन वेक्टर दिलेत. ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, त्याचं डॉट प्रोडक्ट झिरो आहे. तर ए वेक्टर डॉट बी वेक्टरचं डॉट प्रोडक्ट तरी करा. बघा काय येतंय. ए येते आन्सर. बरं ठीक आहे. ठीक आहे झालं. हो मग हे कसं आलं. इथून हे कसं आलं. आणि ह्याचा कुठे गेला. चुकलंय. थिटा असा कॉमन नाही काढता येत. कॉस थिटा प्लस कॉस थिटा बाय 2
देअरफॉर कॉस इन द ब्रॅकेट थिटा प्लस थिटा बाय 2. तसं नाही करता येत. आन्सर बरोबर आहे, मेथड चुकली आहे. चला पटपट बघू किती जणांना सुटते. डॉट प्रोडक्ट करायचे. आता इथं तर तुम्हाला माहिती आहे आय डॉट आयच घेणार, आय डॉट जे आणि जे डॉट के तसलं काय घ्यायचं नाही. आय डॉट आय घ्यायचं, जे डॉट जे घ्यायचं. चलो फास्ट. बरोबर आहे. ह्याच्याकडं बघून काय दिसतंय, जे ही कुठनं आला आता, गेलं किती, कशाला लिहित बसलंयस. हां हे केले आणि ते चालत नाही तुला. हां आता हे काय लिहू शकतो मी, काय दिसतंय ट्रिग्नोमेट्रीत, काय दिलंय का मी. हे काय केलेस माकडा, कसं. नहीं 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 नहीं, ये मेरे को समझे. ये कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी बाय 2 चा आन्सर कॉस स्क्वेअर ओमेगा टी बाय 2 कसेल. अरे काहीच येणार नाही. कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी बाय 2 एवढंच राहणार. ती कसं मल्टिप्लाय घुसवणार. इथं असलं की इथं काय असतं, हां उलट असतं, उलट असतं. मुस्कडीन हे जी व्हॅल्यू हे कधी येईल, कॉस थिटाची व्हॅल्यू 0 कधी येईल, मग थिटा किती असेल. हा मग ह्याला इक्वेट कर ना, संपला विषय. चला बघा इथं आपल्याकडे काय सांगितलंय, ए वेक्टर डॉट बी वेक्टरचं उत्तर किती असणार आहे, 0. हे मला माहिती आहे कारण ते परपेंडिक्युलर आहे, त्या डॉट प्रोडक्ट 0 असतं. तर याचं डॉट प्रोडक्ट लिहून घेऊया. तर काय होणार, कॉस ओमेगा टी आय कॅप प्लस साइन ओमेगा टी जे कॅप डॉट कॉस ओमेगा टी बाय 2 आय कॅप प्लस साइन ओमेगा टी बाय 2 जे कॅप इज इक्वल्स टू 0. ह्याचा आन्सर 0 आहे मला माहिती आहे. आता डॉट प्रोडक्ट करताना आय डॉट आय आणि जे डॉट जे घ्यायचे. चला आता माकडांनो कॉस ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी बाय 2 असंच लिहायचं. कॉस स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर. ही काय होऊ शकत नाही कारण ह्याचा थिटा वेगळा आहे, ह्याचा थिटा वेगळा आहे. ही दोघं भाऊ भाऊ येतोय स्क्वेअर करायला. अरे ह्यांचे आई वडील वेगवेगळे आहेत. ह्यो भी मुलगा ह्यो भी मुलगा म्हणून स्क्वेअर करून टाकू. अरे कसं, ह्यो दुसऱ्या फॅमिलीतला ह्यो दुसऱ्या फॅमिलीतला, थांबा तसंच ठेवा. प्लस हिथं बी तसंच होणार, साइन ओमेगा टी इंटू साइन ओमेगा टी बाय 2. ह्याचा आन्सर काय, 0. आता जर तुम्ही बघितलं तर हे असं दिसतंय का, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ओमेगा टी ला ए पकडा, ओमेगा टी बाय 2 ला बी पकडा. कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. कशाचं उत्तर आहे, कॉस ए मायनस बी. कारण इथं प्लस असेल तर तिथं उलट पकडतो आपण. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार, ह्याचं उत्तर काय येणार, कॉस ए कोण घेतलंय आपण, ओमेगा टी, मायनस बी कोण घेतलंय, ओमेगा टी बाय 2 इज इक्वल्स टू 0. हे स्टेप महत्वाची आहे, बाकी तुम्ही सगळं करू शकता. हे कॅच करता आलं पाहिजे. आता स्टार्टिंग आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रीला तर ठीक आहे, पण ह्या गोष्टी तुम्हाला कॅच करता आल्या पाहिजे. बरं आता कॉस हे काही जरी लिहिलं तर थिटाच आहे, एक काहीतरी अँगलच असणार ना काही जरी झालं तरी. सो कॉस थिटाची व्हॅल्यू 0 कधी येते, ज्याला थिटा काय पाहिजे 90. इथं थिटा कोण आहे, ओमेगा टी मायनस ओमेगा टी बाय 2 इज इक्वल्स टू. ह्याचं उत्तर काय येणार आहे 90. 90 म्हणजे ती पाय बाय 2. आता सॉल्व करा, मला टी पाहिजे. मग टी कसं काढणार ह्यातनं, आता इथनं एकातनं अर्धा गेला, एकातनं अर्धा गेला, अर्धा राहील. सो ओमेगा टी बाय 2 इज इक्वल्स टू पाय बाय 2. 2 ला 2 खपला, ओमेगा खाली येईल. सो टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा. ए इज युअर राईट आन्सर. ह्या क्वेश्चनला पण स्टार करून ठेवा.
भारी क्वेश्चन आहे. ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला लागतोय इथं. तुमच्या नोटबुकमध्ये माकडांनो असं लिहायचं पेन्सिलनं वेगळ्या कलरच्या पेनानं, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. ह्याचं उत्तर असतं कॉस ए मायनस बी. चला पटकन व्यवस्थित सॉल्व करायचंय, व्यवस्थित सॉल्व करायचंय. चलो चलो क्लियर आहे काम. चलो ठीक आहे, नवीन टॉपिककडे जाऊया. आज नवीन टॉपिककडे जाऊया. नवीन टॉपिकचं नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. जसं आपण डॉट प्रोडक्ट बघितलेलं, तर डॉट प्रोडक्टचं बाळानं दुसरं नाव काय होतं? क्रॉस प्रोडक्टचं दुसरं नाव काय असणार? वेक्टर प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे
सोप्या भाषेत जर आपण बघायला गेलं तर वेक्टर क्रॉस वेक्टर चं उत्तर असणारे वेक्टर. म्हणजे तिथं काय करायचं, दोन वेक्टर क्वांटिटीचं डॉट प्रोडक्ट केलं तर स्केलर प्रोडक्ट मिळत होता, स्केलर मिळत होतं ना. इथं काय करतोय, दोन वेक्टरचं उत्तर एक वेक्टरच असणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनच्या आन्सरला मॅग्निट्यूड असणार प्लस डायरेक्शन पण असणार. स्केलरला तसं नव्हतं. क्लिअर आहे. डॉट प्रोडक्टला तसं नव्हतं, फक्त मॅग्निट्यूड असणार, डायरेक्शन नव्हतं. इथं तसं नाही. सो समजा इथं दोन वेक्टर आहेत माझ्याकडं, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. तर ह्याचं उत्तर लिहायचं ए वेक्टर, ए मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू साइन थिटा. तिकडे काय करायचं, कॉस थिटा. इथं काय करायचं, साइन थिटा. आणि शेजारी मी लिहिणार आहे एन कॅप. एन कॅप का, कारण इथं काही ना काहीतरी डायरेक्शन असणार आहे आणि डायरेक्शन तर युनिट वेक्टर देतं, म्हणून मी इथं काय लिहिलंय एन कॅप. क्लिअर आहे का सगळ्यांना? चला घ्या लिहून. ती डायरेक्शन काढतोय आपण, तर डायरेक्शन कशी काढायची ते सांगतो आता. ह्याच्या पुढचं स्टेप आहे. त्याचं तुम्ही पाहिजे तर असं लिहू शकता. एन कॅप काय आहे, डायरेक्शन ऑफ ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. सो एन कॅप काय असणार आहे, डायरेक्शन ऑफ ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. चलो क्लिअर आहे का? ठीक आहे. समजा आपण दोन वेक्टर घेतले, हा ए वेक्टर आहे, हा समजा बी वेक्टर आहे आणि यांच्या दोघांमध्ये अँगल थिटा आहे. तर मी बी ला तोडू शकतो किंवा ए ला तोडू शकतो. समजा मी आता बी ला तोडलं, तर बी ला तोडल्यावर मला एक कंपोनंट हा मिळेल आणि एक कंपोनंट हा मिळेल. थिटाच्या लगत बाजू कोण येणार आहे, बी कॉस थिटा, वेक्टरचा कॉस कंपोनंट. मी जसं बोलतोय तसं लक्षात ठेवायचं. आणि थिटाच्या अपोजिट बाजू काय येणार आहे, वेक्टरचा साइन कंपोनंट. ज्या वेळेला पण मी क्रॉस प्रोडक्ट घेतो त्यावेळेला मला कोण पाहिजे, हा कंपोनंट पाहिजे. हा कंपोनंट कसला आहे, परपेंडिक्युलर कंपोनंट. काय म्हणायचं ह्याला, परपेंडिक्युलर कंपोनंट. बघा ना, ए असं आहे आणि बी साइन थिटा कसा असं आहे, ही दोघं एकामेकांना कशी झाली, परपेंडिक्युलर. ठीक आहे. मग ए वेक्टरला बी कॉस थिटा कसा झाला, पॅरेलल. कळलं का? डॉट मध्ये काय करायचं, पॅरेलल घ्यायचं आणि क्रॉस मध्ये काय घेणार आहे, परपेंडिक्युलर घेणार. मग ह्याच्याकडे बघून मी लिहू शकतो की ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर काय असणार आहे, ए बी साइन थिटा एन कॅप. कारण हा काय झाला, ए चा परपेंडिक्युलर कंपोनंट झाला. ठीक आहे. लिहिताना कसं लिहिणार, लिहिताना मी अजून कसं लिहू शकतो, ए इंटू कंपोनंट ऑफ बी परपेंडिक्युलर टू ए. किंवा उलट मी ए ला तोडू शकतो. मग ए ला परत कसं तोडता येईल रे, ए ला कसं तोडता येईल, एकतर ह्या डायरेक्शन मध्ये नाहीतर ह्या डायरेक्शन मध्ये. परत थिटाच्या लगत बाजू म्हणजे वेक्टरचा कॉस कंपोनंट आणि थिटाच्या अपोजिट म्हणजे वेक्टरचा साइन कंपोनंट. मग मी क्रॉस घेताना काय घेणार, बी च्या परपेंडिक्युलर कोण आहे, ए साइन थिटा. मग बी ए साइन थिटा. मग बी ए साइन थिटा लिहिलं काय आणि ए बी साइन थिटा लिहिलं काय, एकच. क्लिअर आहे का? हे ग्राफिकली शिकवलं.
ते डायरेक्ट फॉर्म्युला दिला, इथं ग्राफिकली शिकवलं. हे पण एक लिहून घ्या. ए इंटू कॉम्पोनंट ऑफ बी परपेंडिक्युलर टू ए, और बी इंटू कॉम्पोनंट ऑफ ए परपेंडिक्युलर टू बी. चलो डन आहे. क्लिअर. आता त्याचं डायरेक्शन कसं काढायचं ले नाही शिकवणार, फक्त क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन कसं काढणार ते सांगून मग आपण थांबूया. आता डायरेक्शन कसं काढायचं, तर ह्याच्यासाठी एक रूल आहे. राईट हँड कर्ल रूल. ठीक आहे, राईट हँड कर्ल रूल कसं वापरायचं. राईट हँड कर्ल रूल बघा. राईट खाता, धुता नव खाता. ठीक आहे, राईट हँड कर्ल रूलला पहिला जो वेक्टर आहे त्या वेक्टरच्या डायरेक्शनला बोट करायचे, फिंगर्स, थंब नाही, कोण, फिंगर्स. ठीक आहे, हे 4 फिंगर्स. ठीक आहे, सेकंड वेक्टरच्या डायरेक्शनला कर्ल करायचं, ते फिंगर्स कर्ल करायचं, आणि जिथं आपसूक अंगठा येईल तो तुमचा रिझल्टंट असणार आहे, म्हणजे त्या ए क्रॉस बीचा आन्सर आहे ना त्या डायरेक्शनला असणार आहे. ठीक आहे, कसं बघा परत एकदा. फर्स्ट वेक्टरच्या डायरेक्शनला फिंगर्स, सेकंड वेक्टरच्या डायरेक्शनला करायचं कर्ल, आणि थर्ड म्हणजे जे तुमचं थंब येणार आहे ते काय असणार आहे, तुमचा रिझल्टंट. चला एक एक्झाम्पल इथं घेऊया. ए वेक्टर हा आहे, बी वेक्टर हा आहे, या दोघांमध्ये थीटा आहे. मला सांगायचंय
ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. मला काय सांगायचं, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. चला मला सांगा, ए वेक्टर पहिला वेक्टर आहे, पहिला ए आहे ना, पहिला वेक्टरकडे काय करायचे आहेत, बोट. म्हणजे असं केलं, असं हे बोट, फिंगर थंबचा काही संबंध नाही, तो वेगळा ठेवा. बोट कुठं केलेत, इथं केली. ए वेक्टर असं आहे. आता बी वेक्टर कुठं आहे, वरती आहे. म्हणजे मला कल कसं करायचंय, वरती करायचंय. कसं करू, तर आपण काय चटकीन बिटकीन नाही, म्हणजे हे आपलं काय असं होऊ शकत नाही भाई. ठीक आहे, बोट तिथंच ठेवायची आहेत. तर गाडवांनो असं पण तर करू शकतो, बोट तर तिथंच राहिली अजून सुद्धा. ठीक आहे, आता कल कुठं करायचंय, बी कडे. दुसरा वेक्टर कुठे, वरती. माझा अंगठा कुठे येतोय, बाहेर येतोय. म्हणजे रिझल्टंट कुठं आहे, बाहेर. म्हणजे कुठल्या ऍक्सिस मध्ये, झेड ऍक्सिस मध्ये. कळलंय का, परत एकदा ए क्रॉस बी करायचे. पहिल्यांदा बोट करायचे पहिल्या वेक्टरकडे. पहिला वेक्टर आहे ए ची डायरेक्शन कुठे, इकडं. ठीक आहे, मग बी कडे कल करायचे. तर माझी बोटं अशी तर वळत नाहीयेत, म्हणून मी काय केलं, हे असं केलं. ह्या करण्यामध्ये मी ए वेक्टरची डायरेक्शन बदलली आहे का अजून, ए वेक्टर अजून तिकडच आहे की. मग बी वेक्टरकडे कल केलं, कुठं आलं, हे बाहेर आलं. क्लिअर आहे. आता आपण आठवत आहे का माग एक असा हॅशटॅग लिहिलेला, ए वेक्टर डॉट बी वेक्टर म्हणजेच बी वेक्टर डॉट ए वेक्टर. आठवते का तुम्हाला, हे हॅशटॅग आहे माझा. तर ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर म्हणजेच बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर म्हणू शकतो का, बघा. आत्ताच तुम्ही काय केलेलं, ए वेक्टर बी वेक्टर रिझल्टंट बाहेर आला, ए क्रॉस बी. आता करूया बी क्रॉस ए. आता बी वेक्टर असं आहे, ए वेक्टर खाली आहे, असं आहे, रिझल्टंट कुठं आलं, सेम डायरेक्शन आहे का. म्हणजे इथला हॅशटॅग दुसरा काय असला पाहिजे, ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर म्हणजे बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर नाही. दिस कॅनॉट बी इक्वल. क्लिअर आहे का सगळ्यांना, दोन गोष्टी कळल्या आता ह्या. ठीक आहे, हे कसं डायरेक्शन काढायचं कळलं तुम्हाला. ठीक आहे, लास्ट बाळा, ए वेक्टर इथं आहे, बी वेक्टर इथं आहे, बरोबर ना, असंच आहे ना, दोन्ही एकाच प्लेन मध्ये. ठीक आहे बाळा, ह्याचं रिझल्टंट कुठं आलं, इकडं आलं, बरोबर. हा आहे ए वेक्टर, हा आहे रिझल्टंट. ह्या दोघांमध्ये किती अँगल आहे, 90 डिग्री. ठीक आहे, हा आहे बी वेक्टर, हा आहे रिझल्टंट, ह्यांच्यात किती अँगल आहे, परत एकदा. हा ए वेक्टर आहे, हा रिझल्टंट आहे, हा ए वेक्टर आहे, हा रिझल्टंट आहे, ह्याच्यात किती अँगल आहे, 90 डिग्री. हे तरी पटलं, ए वेक्टर आणि रिझल्टंट मध्ये 90 डिग्री आहे. आता हा बी वेक्टर आहे, इथं होता, हा बी वेक्टर आहे, रिझल्टंट तर अजून इथंच आहे. ह्या दोघांमध्ये किती अँगल आहे, 90च आहे की माकडांनो. मी इथं कुठं बी वळवला तर ह्या प्लेनचा आणि ह्या प्लेनचा अँगल तर 90च राहणार की. मी असं ठेवू काहीच फरक पडतोय, राहतोय तर ह्या प्लेन मध्येच हा अजून सुद्धा. क्लिअर आहे. मग हा बी वेक्टर आहे, हा रिझल्टंट आहे, ह्यांच्यामध्ये किती अँगल आहे, 90 डिग्री. क्लिअर आहे. मग मी असं म्हणू का, ह्या दोघांचा जो रिझल्टंट आहे ना, समजा ह्याचा रिझल्टंट सी वेक्टर आला, ह्याचा रिझल्टंट सी वेक्टर आला, तर मी म्हणू शकतो का, ए वेक्टर इज परपेंडिक्युलर टू सी वेक्टर अँड बी वेक्टर इज ऑल्सो परपेंडिक्युलर टू सी वेक्टर. बघा मी एका ह्याच्यात खूप गोष्टी सांगतोय, उद्या परत रिपीट करीन, टेन्शन घेऊ नका. पण तरी ज्यांना कॅच होतंय, क्रॅक होतंय, त्यांच्यासाठी आपण रिझल्टंट काढण्याचं डायरेक्शन बघितलेली आहे. त्याच्यावरनं मला कळालं ए क्रॉस बी म्हणजे बी क्रॉस ए नसतं. त्याच्यावरनं मी काय कळलं अजून, ए वेक्टर आणि ते ए क्रॉस बीचा जो रिझल्टंट आहे तो एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. सिमिलरली बी ए क्रॉस बीच्या रिझल्टंटशी परपेंडिक्युलर आहे. जर ही दोघं परपेंडिक्युलर असतील तर ह्या दोघांबद्दल मी काय म्हणू शकतो, व्हेरी गुड, ए वेक्टर डॉट सी वेक्टरचा आन्सर काय असणार आहे, 0. ए बी वेक्टर डॉट सी वेक्टरचा आन्सर काय असणार आहे, 0. आता बघा किती जणांना कॅच होत असेल का, बाउन्सर गेला, तर आपण उद्या हे परत रिपीट करणार आहोत. चला घ्या लिहून. रिव्हिजन मारा बाळांनो, रिव्हिजन मारा. रिव्हिजन मारल्यावर लोड होणार नाही, व्यवस्थित सॉल्व्ह होईल.
लोड होणार नाही, व्यवस्थित सॉल्व्ह होईल. रिव्हिजन मारा, क्वेश्चन सॉल्व्हिंग कडे लक्ष द्या, डाऊट्स घेऊन या. ह्याला अजून एक डायरेक्शनचा रूल आहे, राईट हँड पाम रूल. राईट हँड पाम रूल पण तुम्ही वापरू शकता. पाहिजे तो नेक्स्ट टाइम मी तुम्हाला दाखवतो. राईट हँड पाम रूल.